नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2024 याकरता आपण काही महत्त्वाचे जी.के. प्रश्न सरावासाठी घेऊन आलो आहे. तर चला या प्रश्नाचा आपण सुरुवात करूया. प्रश्न पहिला बघा, बिरसो विमानतळ कोणत्या जिल्ह्यात आहे? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गोंदिया. प्रश्न क्रमांक 2, दर्पण हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे वृत्तपत्र सुरू केले. प्रश्न क्रमांक 3, कोसला या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण? बघा, कोसला या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक आहेत पर्याय क्रमांक 3 भालचंद्र नेमाडे. हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4 बघा, भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हॉकी. प्रश्न क्रमांक 5, जागतिक योग दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? बघा, जागतिक योग दिन हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 21 जून. प्रश्न क्रमांक 6, नाशिक जिल्ह्यात मिग विमान निर्मिती कारखाना कोठे आहे? बघा, नाशिक जिल्ह्यात मिग विमान निर्मिती कारखाना कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 ओझर. प्रश्न क्रमांक 7, पेटीएम या कंपनीचे संस्थापक कोण? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 विजय शेख वर्मा. प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्रातील सर्वात लांब समुद्र किनारा कोणत्या जिल्ह्याला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो रत्नागिरी. प्रश्न क्रमांक 9, भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन कोठे आहे? चंदीगड. बघा, भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन हे चंदीगडमध्ये आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 10, 15 ऑगस्ट 2022 रोजी स्वातंत्र्याचा कोणता महोत्सव साजरा करण्यात आला? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अमृत महोत्सव. प्रश्न क्रमांक 11, माजुली बेट कोणत्या राज्यात आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 आसाम. प्रश्न क्रमांक 12, तेजस नेटवर्क खालीलपैकी कोणत्या समूहाची कंपनी आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 टाटा. प्रश्न क्रमांक 13, जय जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा हे गीत कोणी लिहिले? या प्रश्नाचं उत्तर आहे कवी राजा बडे. प्रश्न क्रमांक 14, पारगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? पारगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे कोल्हापूर. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पारगड किल्ला हा स्थित आहे. प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? शेकरू. शेकरू हे महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. प्रश्न क्रमांक 16, सिंधुताई सपकाळ यांचे आत्मचरित्र कोणते? पर्याय क्रमांक 2 मी वनवासी हे सिंधुताई सपकाळ यांचे आत्मचरित्र आहे. प्रश्न क्रमांक 17, नागपूर जिल्ह्यातील अंबाझरी तलावातून कोणत्या नदीचा उगम होतो? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पेंच नदी. प्रश्न क्रमांक 18, खालीलपैकी कोणते धरण ठाणे जिल्ह्यात येत नाही? या प्रश्नाचं उत्तर आहे अप्पर वैतरणा. प्रश्न क्रमांक 19, गरम पाण्याचे झरे असणारे वज्रेश्वरी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ठाणे. ठाणे जिल्ह्यामध्ये वज्रेश्वरी हे ठिकाण आहे. जगातील सर्वात लहान देश कोणता? जगातील सर्वात लहान देश व्हॅटिकन सिटी आहे. राधानगरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? राधानगरी धरण हे भोगावती या नदीवर बांधण्यात आलेले आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 22, महाराष्ट्रातून लोकसभेकरता एकूण किती जागा असतात? महाराष्ट्रातून लोकसभेकरता एकूण 48 जागा असतात. प्रश्न क्रमांक 23, विष्णुदास भावे हे कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहेत? प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नाटक. प्रश्न क्रमांक 24, कादवा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे गोदावरी. कादवा नदी ही गोदावरीची उपनदी आहे. प्रश्न क्रमांक 25, विष्णू वामन शिरवाडकर यांचे टोपण नाव काय आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो कुसुमाग्रज. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.